ॲक्च्युली आमच्याकडे गुरुग्रामजीमध्ये आशिष दीपक गायकवाड यांनी जे टाकी पेंडमध्ये जे तक्रार दाखल केलेली आहे ती आम्ही टाकी म्हणजे जल जीवन मिशनचे काम चालू असताना आम्ही व्यवस्थित तिला पेंड वगैरे 4 टाक्यांना केलं होतं. तर काही दोन तीन वर्ष होऊनशाने गेल्यानंतर टाकी जुनी असते, खराब होते. तर एक हे जे अदानीवाले ते लोक आले होते तर ते बोलले की तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये पेंट करून देतो असं. त्यामध्ये आमचा ग्रामपंचायतीचा काही हेतू नव्हता असा, जेणेकरून ग्रामपंचायतीचे 4 पैसे वाचतील ह्या उद्देशाने आम्ही त्याला ती पेंट करून सांगितलं होतं. पण त्याच्यावरती जलजीवन मिशन प्रत्येक टाकीवरती ग्रामपंचायत मानकिवली असं नाव टाकण्यामध्ये यावं असं त्याला आम्ही उल्लेख केला होता. आणि त्यामागे जो आता जो आशिष गायकवाड यांनी जो उपोषणासाठी बसलेला आहे तर त्याला आम्ही 2-3 वेळेला विनंती करून परत एक काल पत्र पण दिलं होता की बाबा जे काय अडाणी ग्रुपचं काय नाव आहे त्याच्यावरती ते पाऊस थोडा 2-3 दिवस थांबल्यानंतर आम्ही ते हटवून देतो म्हणून असं त्याला रिक्वेस्ट करून पण काल पत्र देऊन पण तरी पण त्यांनी आज उपोषणाला बसलेला आहे तो. तरी आम्ही सर्व कमिटी मेंबर, उपसरपंच, माझे उपसरपंच माननीय संजय देशमुख, ग्रामसेवक मॅडम यांनी सर्वांनी आम्ही त्यांना विनंती करून केली होती की आम्ही तुमचे हे जे नाव आहे ते पाऊस गेल्यानंतर हटून तू उपोषण मागे अशी आम्ही त्याला विनंती केली होती. त्या बाईकच्या उद्देशाने आम्ही आशिष गायकवाड यांना अशी विनंती करण्यात येतो की जे पाऊस गेल्यानंतर आम्ही ते काम आहे पेंटिंग केलेलं आहे ते हटवून व्यवस्थित करून देऊ, पण तुम्ही उपोषण थांबवा अशी तुम्हाला विनंती करत आहे. सर, हे जलजीवन मिशनच्या टाकीचं जो आता हे त्याबाबत जे उपोषणाला बसले त्याबाबत माझं त्यामध्ये काहीच रोल नाही. म्हणजे आमची जे बॉडी होती पूर्ण सरपंच उपसरपंच त्यांनी सर्वस्वी निर्णय घेतला की आपले जलजीवन मिशनच्या टाक्या जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला ते फ्रीमध्ये जर पेंट करून मिळत असतील, 2 पैसे ग्रामनिधीचे वाचत असतील तर मग आपल्याला त्यांना एनओसी किंवा पत्र द्यायला काय हरकत नाही आहे. तर मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी पण थोडा विचार केला की चला ठीक आहे, चांगल्या गोष्ट होत असेल तर सरपंच आणि आपले सदस्य यांनी सांगितलं की आपण एक पत्र देऊन ते फ्रीमध्ये करून घेऊ. की त्यामागे कुठल्याही आर्थिक किंवा काही हेतू नाही आहे दुसरा. पण यांनी जो विषय घेतलेला आहे तो पूर्ण माझ्यावर घेतलेला आहे का यामध्ये शासकीय कर्मचाऱ्याचं पूर्ण हे आहात आहे किंवा यांच्या काहीतरी चुकीच्या यांनी, पण यामध्ये माझा काहीच विषय नाही आहे. हे सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे बॉडीचा. त्यामुळे मी त्यांना विनंती करेल की आता थोडा खूप पाऊस चालू आहे, आम्ही त्यांना पत्र पण विनंतीचं दिलेलं आहे की 2-4 दिवस पाऊस कमी होऊ द्या, आम्ही पूर्ण ते नाव पेन करून व्यवस्थित पूर्ववत करून जलजीवन मिशनचं नाव टाकून देऊ आणि हा विषय इथे थांबवावा अशी मी नम्रपणे विनंती करते किंवा उपोषण मागं घ्यावं असं विनंती करते. बघा, प्रथमतः सार्वजनिक निधीतून उभारल्या गेलेल्या मालमत्तेवर कुठल्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तिगत जाहिराती करणं हे कायद्याने सांगितलं नाही. परंतु ह्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत मानकिवलीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला सरसपणे दाखले देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये तुम्ही टाक्यांना पेंट करू शकता. परंतु तिथं कामाचा तपशील न लावता कोणत्याही प्रकारचं जलजीवनचं हे तर सोडाच, परंतु ग्रामपंचायतीचं काही हे न लावता तपशील न लावता त्यांनी डिरेक्टली अदानीची ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. तर त्या विरोधात आम्ही त्यांना विचारणा केली असता तर मॅडमनी सांगितलंय का तुमचं जे पण म्हणणं आहे ते आम्हाला लेखी द्या. तर लेखी स्वरूपात आम्ही माहिती दिली असता लेखी स्वरूपात जर अर्ज केला तर तदनंतर सुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही हे उपोषणाचं उग्र धरलेलं आहे. परंतु त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा मॅडमचं निलंबन झालं नाही तरी हे उपोषण आम्ही सोडणार नाही. आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या तदनंतर हे उपोषण सुटलं जाणार.
आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत, जर आत्ता काढण्यात येत असेल तेव्हा मी जेव्हा अर्ज केलेला होता महिनाभर आधी, तेव्हाच ते टाकी पेंट का नाही केली, हे माझं पहिलं तर म्हणणं आहे. आणि दुसरं, त्या ठेकेदारावरती पहिले तर कारवाई झाली पाहिजे. आणि मॅडमनी त्यांच्या ह्याच्यामध्ये कसूर केल्याबद्दल, कामामध्ये कसूर केल्याबद्दल, विलंब लावल्याबद्दल त्यांच्यावरती महाराष्ट्र अधिनियम 1979 नुसार त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे.